बडूर येथे ग्रामपंचायत कार्यालयात बेकायदेशीर अतिक्रमण, नागरिकांनी प्रशासनाकडे केली तक्रार। बिलोली तालुक्यातील बडूर येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या संदर्भात संबंधित नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। बडूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या हद्दीत नियमबाह्य पद्धतीने अतिक्रमण करण्यात आले असून यामुळे शासकीय कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत। यापूर्वी ग्रामपंचायत कार्यालय बडूर येथून दिनांक 26 डिसेंबर 2025 तसेच 29 डिसेंबर 2025 रोजी गटविकास अधिकारी बिलोली यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती। त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर 13 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे पुनश्च तक्रार दाखल करण्यात आली। या प्रकरणी संबंधितांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडे लक्ष वेधले असून तातडीने अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे। अतिक्रमणामुळे ग्रामपंचायतच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। दरम्यान प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन अतिक्रमण हटवण्यासंदर्भात आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे असं ग्रामस्थांकडून सांगण्यात आलं आहे। आता प्रशासन या गंभीर प्रकरणाकडे कधी लक्ष देतील याकडे संपूर्ण बडूर गावाचे लक्ष लागले आहे। निवेदनावर स्वाक्षरी पिराजी लालबा दावलेकर, राम जळबा भंडारे, गंगाराम माणिक दावलेकर, चांदू गोविंद सोमवारी, मारुती गोविंदराव जाधव, समस्त समाज बांधव आदींची उपस्थिती होती। सिटी इंडिया न्यूजसाठी रिपोर्टर कमलाकर जमदडे, नांदेड। बडूर या गावी जो अतिक्रमण केलेला आहे त्या संदर्भात आपण समस्त गावकऱ्यांनी या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे। तर तो संदर्भ नेमका काय मुद्दा आहे? तर मी रमेश गंगाराम सोमवारे, बडूर गावचा आहे नागरिक आणि आमच्या अण्णाभाऊ साठेच्या अतिक्रम जागेवर केवळबाई गंगाराम जावलेकर हे अतिक्रम जागा पकडलेली आहे तिला। तर आमची समस्या हे आहे की अण्णाभाऊ साठेचे कुठल्याची नियोजित जागा जे आहे कुठल्याची जागा जे नियोजित आहे अण्णाभाऊ साठेची ते रिकामी करून देण्यात यावी, शासनाला आमची आश्वासन आहे। आणि जोपर्यंत जागा रिकामी करून देत नाही तोपर्यंत आम्ही इथं अमर उपोषण उठणार नाही। शासन आमची जबाबदारी घ्यावी। निवेदन दिलात का तुम्ही? कोणाकोणाला निवेदन तहसीलदार आणि BDO साहेबांना दिलेले आहे। निवेदन पहिलं कारवाई त्यांच्यावर झाली का? त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि आमच्या समाजात आमच्या समाजामध्ये DT वाघमारे हे दोघांचं वाद लावलेला आहे। कुठल्याच प्रकारची चौकशी न करता त्याच्यावर आता कारवाई करावी। आता आम्ही तोपर्यंत उपोषण घेणारच नाही माघार। किती दिवसाचं उपोषण आहे? आमचा आता आज बसल्या पहिला दिवस आहे आज। कधी उठणार आहात? काय तुमचं म्हणणं काय? शासनाला काय म्हणायचं आहे तुम्हाला? जोपर्यंत आमची जागा रिकामी करून देत नाही बेमुदत आहे का? हा, बेमुदत अमर उपोषण आहे। तुमचे मागण्या पूर्ण होईपर्यंत तुम्हाला उपोषण थांबायचं नाही, बेमुदत उपोषण करणार आहात असं म्हणायचं आहे? ठीक, अजून पण बोलणार आहे? नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल। माझं नाव रामजोबा भंडारे, मी केवळबाई गंगाराम यांना आधी मोकळी जागेवर कब्जा केली। तिचं घर नंबर 8 मध्ये 2 10x10 रूम आहे साहेब। दुसरीकडे जागा सोडून इथं अतिक्रमण केली। ते अतिक्रमक हटजेपण आम्ही अमर उपोषण माघार घेणार नाही साहेब। अण्णाभाऊ साठेची जागा पहिल्यापासून आमची आई वडिलेपासून म्हणतात साठी जुल्या म्हणून आम्ही आमच्या बी डोक्यामध्ये होतं की अण्णाभाऊ साठी जागा आहे म्हणून ते जागा रिकामी करजेपण आणि अमर उपोषण माघार घेणार नाही। मिनकी कर संबंधित जे अतिक्रमण केलेलं आहे जागेवर त्यांचं काय PR कार्ड बनलेलं आहे का आतापर्यंत? सर्वे मध्ये 2000 सर्वेच्या अगोदरचं या ठिकाणी तिचं ज्या तहसीलच्या माध्यमातून जे प्लॉट वाटप केलेला आहे, तुम्हाला अनुभव नाही गेला तर कोणी बोलणारा बोलू द्या। PR कार्ड बनलेलं आहे का त्या जाग्याचं? भंडारे उडा। ते महाराष्ट्र शासनाची जागा आहे। तिच्या नावे जे नमुना नंबर 8 ला आहे बोगस लावलेले आहे, तरी पण तिच्या नावावर PR कार्ड बनलेले नाही। 2000 सर्वेच्या अगोदर PR कार्ड झालेलं आहे काय त्यांचं? नाही, फक्त अतिक्रमण हे नमुना नंबर 8 वरच आहे। अतिक्रम नमुना नंबर 8 वरच आहे। PR कार्ड तिच्या नावावर बनलेले नाही सर्वेच्या पहिलं अगोदर।
बरोबर. मग आता यावेळेस जेव्हा अजून काय अतिक्रमण जास्त करण्याच्या तयारीत आहेत का ते समोरली आता तिथं अतिक्रमणच्या तिला घरकुल जास्त? आलेले आहे स्वतः. तिच्या तिनं सिमेंटचं बांधकाम करण्यासाठी युनिट आणि मुरुम आणलेले आहे तिथे स्वतः जागेवर. बरं. त्यासाठी आम्ही समाज बांधवांनी तिचं बांधकाम रोखलेलं आहे नियोजनद्वारे. तिथे कमीत कमी किती अंदाजित आपलं अतिक्रमण आहे आता त्या जागेवर? अतिक्रम 50/25 तिने प्लॉटिंग धरलेली आहे. 25/50 ची त्यांची जागा आहे. हा. अजून इतर कोणी अतिक्रमण केलेलं आहे का त्या जागेवर? इतर कोणी नाही. आता तिने एकटीच आहे तिथे समाजातून. बर चालेल. मला विनंती करतो आणि सर्व उपोषणकर्ते आम्हाला लेखी दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणावर उठणार नाही. म्हणून सर्वांना विनंती, आपण आला उद्याही यावं लागेल, आपण यावं एवढीच विनंती करून मी या ठिकाणी माझं बनवतो थकतो. सर्वांना क्रांतिकारी जयलवजी जय भीम. भंडारे आंबेडकरांचा